श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतल्स कॉर्नरमध्ये. आणि आज आहे होळी. सो सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. तू बोल. होळीच्या हार्दिक शुभेच्छा. बच्चूच्या स्कूलमध्ये आजच होळी खेळली जाणार आहे, म्हणजे आज रंग खेळला जाणार आहे, कारण उद्या त्यांना सुट्टी आहे. होळी ना, रंग खेळणार तू. हो, सो त्याला समजतंय तसं तो फर्स्ट टाइम खरं तर रंग खेळणार आहे ना. हा हा, स्कूलला जाणार ना. हो, खाली स्कूलला जाणार ना. हो, आणि काय करणार स्कूलमध्ये जाऊन? होळी होळी खेळणार. कशी खेळतात होळी? अशी. हो. सो आज अर्चू पहिल्यांदा होळी खेळणार आहे, आणि आता या टी शर्टचं आणि या कपड्यांचं काय होणार आहे घरी आल्यावर माहित नाहीये. हो ना, खराब होऊन येणार ना सगळं. रंग खेळून येणार तू. हो, कुठला कुठला रंग खेळणार? ग्रीन, येलो, ब्ल्यू, पिंक, सगळे रंग खेळणार ना. हा. चला बाय बाय म्हणा. मी स्कूलला जातो आता. ये. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. अर्चूला स्कूलला पाठवलं आणि सगळ्यात अगोदर रांगोळी काढायला घेतली, कारण जनरली माझी डेलीसुद्धा छोटीशी का होईना रांगोळी असते दाराच्या बाहेर, पण सणावाराला मी आवर्जून थोडी छान आणि मोठी रांगोळी काढायचा प्रयत्न करते, कारण मला पर्सनली रांगोळी काढायला खूप आवडतं. फक्त आजकाल रांगोळी काढायची असेल तर थोडंसं अर्चू स्कूलला जाण्याचा वेट करावा लागतो. अदरवाईज मग आमची रांगोळी ही फक्त एखाद्या छोट्याशा पाटावर नाही तर संपूर्ण हॉलवर पसरली जाते. सो जसा अर्चू स्कूलला गेला सगळ्यात अगोदर रांगोळी काढून घेतली, पण त्याचं एक आहे की तो काढलेली रांगोळी शक्यतो पुसत नाही, कारण त्याला माहिती आहे मम्मा बिचारी एवढी मेहनतीने काढते, तर शक्यतो तो पुसायचा प्रयत्न नाही करत. सो अशा प्रकारे छान रांगोळी काढून झाली होती. कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. अर्चितला राव स्कूलमधनं आलेले आहेत ना. होळी खेळले तू स्कूलमध्ये? हो हो. आणि होळी आहे, सो इकडे टाकलेली आहे मी डाळ. खरं तर अगोदर कुकरला पण शिट्ट्या लावून घेतल्या, पण थोडीशी कच्ची वाटते मला, सो आता छान उकळून घेणार. यामध्येच मी हळद टाकली जेणेकरून पोळ्यांना पण कलर खूप छान येतो, आणि एक पळी तेल, ज्याने छान पुरणही मस्त होतं, मऊ लुसलुशीत. आणि अर्चूला सकाळी नाश्त्याला दूध चपाती दिली होती. आत्ता गाजराचा हे करणार आहे त्याच्यासाठी डोसा, सो त्याच्यासाठी बॅटर करून ठेवलं आहे, पण आत्ता त्याला भूक नाही आहे, त्यामुळे आता थोड्या वेळाने करेन मी डोसा त्याच्यासाठी. आणि सोबतच करायचा आहे पोळ्यांचा स्वयंपाक, कारण आज आहे होळी. होळी रे होळी, पुरणाची पोळी. अर्चूच्या खिशात बंदुकीची गोळी. हे फक्त 90च्या मुलांनाच माहित असेल की एक्झॅक्ट काय असतं तो ना. बंदुकीची गोळी. तर हे आता गाजराच्या डोशाचं बॅटर मी फिरवून घेतलं आहे. रवा भिजत घातला होता दह्यामध्ये साधारण अर्धा ते पाऊण तास. त्यानंतर त्यामध्ये 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ घातले आणि अर्धं गाजर खिसून घातलं होतं, आणि त्यानंतर हे मिक्सरला छान फिरवून घेतलं, जेणेकरून गाजर पण छान बारीक होऊन जातं आणि मुलं खातात व्यवस्थित. आता यामध्ये फक्त चवीपुरतं मीठ टाकणार आणि डोसे करून घेणार. अर्चूला आवडतो ना डोसा? खूप आवडतं ना. हो, थांब बनवते. मागे सरून बस. चल
हो बनवते ना, मग मागे सरून बस तू. अरे देणार बाळा. आणि हा तयार आहे डोसा. कशाचा डोसा आहे हा? कशाचा डोसा आहे? माझा नाही, गाजराचा. गाजर टाकलंय ना त्यात. नीट बसा पाय पुढे घेऊन. आणि हा तयार आहे गाजराचा डोसा. कशाचा डोसा आहे? अजून डोसा बनवायचा. नाही रे, हा काढावा लागतो आधी. या मुलाला मी 1-1:30 वाजल्यापासून झोपवायचा प्रयत्न करते. आत्ता ऑलमोस्ट 4:15 व्हायला आलेत आणि आत्ताशी हा झोपला आहे. आता मला अजून स्वयंपाक करायचं आहे, त्यानंतर होळीची तयारी करायची आहे बाकी सगळी. ज्या दिवशी असं काही असतं, सण वगैरे असतो, त्या दिवशी अजिबात झोपत नाही हा मुलगा. आणि अर्धा तास पण झोप खूप जास्ती होते याची, म्हणजे 5:30 पावणे 6पर्यंत तर हा उठून पण जाईल. काय करणार. माझी आई पूर्वीपासून पुरण हे पाट्यावरतीच वाटते. आजही ती पुरण कधी करायचं असलं तरी पाट्यावरतीच वाटते. पण अर्थात आपल्याला हे सगळं पॉसिबल होत नाही, कारण ते पाटा धुवा, वरवंटा धुवा, आणि माझं तर मोस्टली असं पुढं सरकतच नाही पुरण. एक टेक्निक आहे, ती एक कला आहे. सो मी तरी ह्या अशा पद्धतीने म्हणजे जाळीवरती पुरण काढते. तर आता जाळीवर काढतानाही जनरली आपण वाटी किंवा फुलपात्र जे असतं त्याचा वापर करतो. ते असं घासून मग पुरण काढतो. त्याऐवजी आजकाल मी असा चमचा वापरते, जो पुढे थोडासा रुंद आहे, म्हणजे जी गोल पळी असते त्यापेक्षा हा थोडासा वेगळा आहे चमचा माझ्याकडे. आणि होतं असं की एक ग्रीप सापडते तुम्हाला, कारण वाटी किंवा फुलपत्राने जेव्हा काढतो आपण तर त्याचे काठ रुततात हाताला. त्यामुळं असं चमच्यानं काढणं सोपं जातं. एकतर तुम्हाला चमचा व्यवस्थित हातात पकडता येतो, प्रॉपर जोर लावता येतो, आणि थोडं पटकन पुरण काढलं जातं अशा पद्धतीने. सो तुमच्याकडेही असा चमचा असेल तर ही ट्रिक एकदा नक्की वापरून बघा, तुम्हालाही त्याचा नक्कीच फायदा होईल. सो अशा प्रकारे छान पुरणही काढून झालं होतं. आमटीही छान उकळली होती आणि भातही शिजला होता. खरं तर मला पुरणपोळी फारशी आवडत नाही, पण मला आमटी भात खूप आवडतो आणि मी खरं तर पुरणाचा सगळा घाट घालते तो फक्त आमटीसाठी. तर इकडे पुरण रेडी आहे. मी साधारण एक मोठा ग्लास पुरून डाळ लावली होती, त्याचं एवढं पुरण पडलं. त्यानंतर इकडं छान आमटी उकळती आहे, मागे भात लावला आहे, आणि इथे आहे गुळवणी. सो भात मी डाळ लावली होती त्याच कुकरमध्ये लावलं आहे. आणि हे आमचं पिल्लू उठून आलं आहे. बघू इकडं, बघ कुठे झाली का झोपू? म्हणलो झोपू झाली. ॲक्च्युली मला बऱ्यापैकी लेट झाला आहे, कारण अर्जुन इतका दमवला, अजिबात दुपारी झोपला नाही, काही नाही. त्यामुळे संध्याकाळी स्वयंपाक आवरायला पण थोडा वेळ झाला. आणि आता खाली होळी पेटवली आहे, पण माझं अजून काहीच आवरलं नाही आहे, साडी वगैरे काहीच झालं नाही. तसं साडीचं वगैरे मला टेन्शन नसतं, म्हणजे 5 मिनिटात सगळं होऊन जातं माझं. अजून नैवेद्य भरायचं आहे. सो चला आता मी पटपट पूजेची तयारी करते आणि खाली गेल्यावर तुम्हाला दाखवते. आधीच उशीर झाला आहे आणि त्यात लिफ्ट येत नाही आहे. आणि हा होता आजचा अर्चूचा लूक. खरं तर त्याला खूप आवडतं असे नवीन नवीन कपडे घालायला, आणि बरीच लोक मला म्हणतात की तू त्याला एवढं छान प्रॉपर रेडी कसं करते. पण मुळात त्याला स्वतःलाच नवीन कपडे घालायला किंवा असं रेडी व्हायला आवडतं. त्यामुळं खरं तर मलाही थोडंसं इझी जातं, कारण तो खूप एक्सायटेड असतो अशा नव्या कपड्यांसाठी किंवा कुठल्याही सणावारासाठी सुद्धा. खाली त्यानं गॅलरीतून बघितलं होतं की खाली होळी पेटवली आहे, तेव्हापासून त्याचं असं झालेलं मी कधी एकदा खाली जातो आहे. आणि फायनली धावत धावतच साहेब खाली आले.
काय का काय होळी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोबतच बेल आयकनही प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील आणि एकही व्हिडिओ मिस होणार नाही. ही सोसायटी आली आहे खाली. मला माहिती माझा आवाज का नाही आत्ता. त्यानंतर हळदी कुंकू आणि एकमेकींना थोडासा रंग लावून आम्ही आलो घरी. वर आले की लगेचच पोळ्यांना सुरुवात केली, कारण जसं होळीमध्ये पोळी टाकली की अर्चूला कळे ना की नक्की मम्माने असं का केले, आणि तो तीच पोळी मागत होता. त्यामुळे पटकन येऊन आता पोळ्या करायला घेतलेत. त्याला पर्सनली पुरणपोळी खूप आवडते. सो असा साजरा झाला आमचा होलिका दहनाचा दिवस. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोबतच बेल आयकनही प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील व एकही व्हिडिओ मिस होणार नाही. सो प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्स फॉर वॉचिंग अँड स्टे ट्यून्ड.